त्यांच्या मधल्या काळातील जे काही अनुभव आहेत त्या अनुभवातून पुढे आलेल्या या कविता संघाला या ठिकाणी प्रकाशक होणार आहे. त्यांच्या या पुस्तकाचं नाव आहे तुरुंगातील कविता, तुरुंगातील आठवणीची कविता. या कार्यक्रमाचं विशेषण असणार आहे. त्याचबरोबर संस्था या कार्यक्रमात बोलवण्याचं कारण का की या कार्यक्रमाला मनोपयोगी लागले तर तरुण कार्यकर्ते या तरुण कार्यकर्त्यांपर्यंत सुद्धा त्या तरुणाच्या भावनांबरोबर तरुण कार्यकर्त्यांचं क्रांतीच्या प्रवाहाचं महत्त्व हे जाणून घेण्यासाठी आणि त्यावर थोडंसं मार्गदर्शन व्हावं त्या हेतून आपण या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर बाबुराव सरांना बोलवलं. तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण संघटनेचे अध्यक्ष स्वाती उदे हे आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करतील आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतात. स्वाती सेवा देण्याचं प्रास्ताविक कार्यक्रम ज्यांच्या वैचारिक वारसा घेऊन आपण पुढे चाललो आहोत त्या सर्व अगणित क्रांतिकारकांना प्रथमतः मी अभिवादन करते. विचारमंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि माझे मित्रमैत्रिणी, आज कोल्हाटी कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने श्रमिक मुक्तीवादी युवा संघटनेच्या वतीनं परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. या परिसंवादाचा विषय आहे तरुण आणि क्रांती. खरं तर शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त गाठून आज आपण हा कार्यक्रम करत आहोत. मग शिवाजी महाराजांविषयी काही बोलण्याऐवजी तरुण आणि क्रांती असा विचार का निवडला असा प्रश्न इथं उपस्थित असलेल्या अनेकांना पडू शकतो. परंतु केवळ जयंती आली की या महापुरुषांच्या नावाचा उदो करायचा असं करण्यापेक्षाही त्यांचे विचार पुढे घेऊन आपण जाणं हेच त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला खऱ्या अर्थानं अभिवादन ठरेल असं आम्हाला वाटतं. मित्र, श्रमिक मुक्तीवादी युवा संघटना ही एक युवकांची संघटना असून जे काही त्रासक आहे, जे काही मानवी हिताला आणि मानवी विकासाच्या आड येत आहे ते दूर करून एक शोषणमुक्त समाज निर्माण करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आजपर्यंत अनेक विविध चळवळीच्या माध्यमातून समाजातील विविध शोषित पीडित वर्गांनी मिळून जो काही संघर्ष केला त्या माध्यमातून आपल्याला अनेक अधिकार मिळाले, आपले प्रश्न सुद्धा काही सुटले.